धनगर समाजाचे संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे यांना जालना या ठिकाणी अटक करण्यात आलं। माझं समाजाला एवढंच सांगणं आहे, आज दीपक भाऊ बोराडेला अटक केलंय, उद्याच्याला आपल्या धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्याला सुद्धा हा सरकार अटक करू शकतो। म्हणून आपल्या मनगटामध्ये बळ येईपर्यंत, आपल्या अंगात ताकद येईपर्यंत आपण सक्षम उभं राहिलं पाहिजे। आणि दीपक भाऊ बोराडेच्या केसाला जरी धक्का जर लागला तर त्याची सगळी जबाबदारी संपूर्ण समाज एकत्र येऊन या भारतीय जनता पार्टीला नक्कीच धडा शिकवणार आहे मित्रांनो। म्हणून येणाऱ्या 21 तारखेला आपण सर्वांनी मिळून आपली ताकद काय आहे, आपलं ध्येय काय आहे, नक्कीच या मुंबईमध्ये दाखवून द्यायचं आहे। कोणी घरात न बसता आपल्या धनगर समाजानं एकजुटीनं या संघर्ष दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे। या दीपक भाऊला केसाला फक्त धक्का लागू द्या, या धनगर समाज स्वस्थ बसणार नाही, मी एवढं ग्वाही देतो। सूर्य कधी कुणाच्या हाताने झाकत नाही आणि हिमालय कधी कुणाच्या बापालाही वाकत नाही। मी खरं सांगतो, या दीपक भाऊ बोराडेच्या केसाला तुम्ही धक्का लावून दाखवा, मग तुम्हाला धनगर समाजाची ताकद काय आहे हे नक्कीच तुम्हाला धनगर समाज दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। या भारतीय जनता पार्टीला जास्त माज आलाय। या भारतीय जनता पार्टीचा प्रथमतः जाहीर निषेध, या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध, या टरबुजाचा सुद्धा जाहीर निषेध। आणि ज्या पोलीस प्रशासनाने या दीपक भाऊ बोराडेंना जालना या ठिकाणी अटक केलं, मी प्रथमतः पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करत नाही, कारण ज्या सरकारनं या पोलीस प्रशासनाला पाठिंबा दिला, त्यांना आदेश दिले, तेव्हा जालन्याचं पोलीस प्रशासन आमच्या दीपक भाऊला त्या ठिकाणी जाऊन अटक केलं, त्या सरकारचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो। म्हणून येणाऱ्या 21 तारखेला या धनगर समाजाची ताकद काय आहे ते मित्रांनो आपण दाखवून दिली पाहिजेत। एवढं बोलतो। येळकोट 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 येळकोट, या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं करायचं काय, टरबुजाचं करायचं काय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा।